नमस्कार. इंग्लिश ग्रामर फ्रेम WH क्वेश्चन. इंग्लिश ग्रामरचा भरपूर कन्फ्यूज करणारा टॉपिक. सुरुवातीला समजून घेऊ की क्वेश्चन एक्झाममध्ये कसा विचारला जातो. बघा, तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं राहतं. त्या सेंटेन्समधला काही पार्ट अंडरलाईन केलेला असतो आणि त्याच अंडरलाईन पार्टला आपण आन्सर कन्सिडर करून बाकीच्या उरलेल्या वर्ड्सची हेल्प घेऊन क्वेश्चन डिझाईन करायचा असतो. आता WH वर्ड्स कोणते असतात? क्वेश्चनसाठी वर्ड्स तर पाहिजेत, तर हे ते वर्ड्स आहेत आणि त्यांचे मराठीमध्ये असणारे अर्थ. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोबतच आपल्याला ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब सुद्धा लागणार आहेत. तर हे असणार आहेत आपले हेल्पिंग वर्ब्स. WH क्वेश्चन फ्रेमिंग करायचे काही रूल्स राहतात. या रीलमध्ये आपण पहिला रूल समजून घेऊ. जर अंडरलाईन केलेला पार्ट हा सब्जेक्ट असेल म्हणजे सेंटेन्सची बिगिनिंग असेल तर व्हॉट आणि हू हे दोनच WH वर्ड वापरतो. व्हॉट वापरणार आपण एखादी वस्तू असेल तर, आणि हू वापरणार एखाद्या पर्सनचं नाव असेल तर किंवा सजीव वस्तू असेल तर. आता सिंटॅक्स समजून घ्या. अंडरलाईन केलेल्या पार्टच्या ऐवजी व्हॉट आणि हू येईल, नंतर रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल बघा, युअर ड्रेस इज ब्युटिफुल. ड्रेस काय आहे? थिंग आहे, म्हणजेच आपण व्हॉट वापरणार. अंडरलाईन केलेल्या पार्टच्या ऐवजी व्हॉट, नंतर रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क. सेकंड सेंटेन्स, स्टुडंट्स वेअर गोइंग टू द स्कूल. नंतर स्टुडंट्स काय आहेत? ह्युमन्स आहेत, मग त्यांच्याऐवजी हू, बाकीचा सेंटेन्स ॲज इट इज, एंडिंगला क्वेश्चन मार्क. आता हा असणार आहे तुमच्यासाठी होमवर्क. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.